नमस्कार मित्रांनो, विराट ट्रेडिंग अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आज बघू शकतो आपण दिवसभर मार्केट साइडवेज असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला चांगला ट्रेंड मिळाला नाही. पण आपण उद्यासाठी जर बघितलं तर या ठिकाणी 21,400च्या खाली जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपण शॉर्ट पोझिशन घेऊ नये. आणि वरती जर बघितलं तर 21,480 यावरती जर आपल्याला या मार्केट वरती ओपन झालं किंवा यावरती सस्टेन केलं तर आपण या ठिकाणी एक लॉंग साईड ट्रेड घेऊ शकतो. आणि बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तुम्ही तर यामध्ये पण तोच ट्रेंड होता साइडवेजचा. 28,000च्या वरती जोपर्यंत मार्केट जाणार नाही तोपर्यंत आपण लॉंग ट्रेड घेऊ नये. आणि 27,870 या खाली जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपण एक खाली शॉर्ट साईडही जाऊ नये. आणि फायनान्स निफ्टी उद्या एक्सपायरी आहे या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी पण खूप सारा आज डिके होऊन गेलेला आहे. 21,500च्या वरती गेल्यानंतर आपण एक लॉंग साईड ट्रेड घेऊ शकतो. आणि यामध्ये जर 21,422 जोपर्यंत तुटणार नाही खाली तोपर्यंत आपण शॉर्ट साईड करू नये, कारण अन्यथा यामध्ये खूप सारा प्रीमियम डिके झालेला आहे आणि पुन्हा मार्केट याच ठिकाणी जर ओपन झालं तर आणखी प्रीमियम डिके होऊन जाईल. त्यामुळे थोडं या ठिकाणी होल्ड केला पाहिजे आपण. आणि मिड कॅपमध्ये जर बघितलं तर आज याची एक्सपायरी होती आणि कोणतीही अपॉर्च्युनिटी आपल्याला या ठिकाणी मिळालेली नाही आहे. त्यामुळे दोन्ही साईडने या ठिकाणी आपल्याला लॉसच पाहायला मिळाला. त्यामुळे उद्यासाठी जर यामध्ये जर बघितलं आपण तर 10,330च्या वरती आपलं जर ओपन झालं तर या ठिकाणी आपल्याला एक चांगला ट्रेड मिळेल. 10,280च्या खाली जर एक शॉर्ट साईड आपल्याला बघायला मिळेल. फायनान्स निफ्टीची एक्सपायरी थोडी काळजीपूर्वक घ्यावी, कारण या ठिकाणी आज खूप सारा डिके झालेला आहे आणि उद्या जर गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर मी नवीन आपण जर बघितलं उद्या या ठिकाणी तर खूप सारा डाटा फायनान्स निफ्टीमध्ये जर बघितलं तर 21,500 वरती खूप सारे कॉल शॉर्ट झालेले आहेत. त्यामुळे यावरती मार्केट ओपन झाल्यानंतर हे पॅनिक होऊन जातील आणि एक चांगली आपल्याला मुवमेंट वरती मिळेल. पण हे सहजासहजी हे लोक एक शॉर्ट क्रिएट केलेले आहेत खूप सारे, म्हणजे कॉन्फिडन्स खूप आहे यामध्ये. त्यामुळे मार्केट वरती जाणार नाही असं आपण पकडून चालूया. आणि या ठिकाणी जर बघितलं मिड कॅपमध्ये तर खूप सारे शॉर्ट जागेवर असल्यामुळे या ठिकाणी साइडवेजच होतं. आणि एक निफ्टीमध्ये जरी बघितलं तर आपण 21,500 या लेवलवरती खूप सारे शॉर्ट क्रिएट झालेले आहेत. त्यामुळे यावरती मार्केट जर ओपन झालं तर एक आपल्याला चांगली शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळू शकते.